शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होण्याची वेळ आलेली आहे. अगदी होय, कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारच्या वतीने राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधारस्तंभ बनली आहे. दर हप्त्याला 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे पाठवले जातात. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने आपली स्वतंत्र अशी योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मदतीचा हात पुढे केलेला आहे. आता प्रश्न असा आहे की योजनेचा 7वा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि याची तारीख अधिकृतपणे कधी जाहीर होणार, याचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. पण शेवटपर्यंत ऐका, कारण तारखेचा स्पष्ट उल्लेख शेवटीच होणार आहे. शेतकरी बांधवांनो, मागील 6 हप्ते वेळेत मिळाले असले तरी 7व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची उत्सुकता आणि चिंता निर्माण झालेली आहे. काही जिल्ह्यामध्ये सर्व उशिरा झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांची यादी थोडीफार विलंबाने तयार करण्यात आली होती. पण आता कृषी विभागाने हे सर्व प्रक्रियाचं काम जवळजवळ पूर्ण केलं आहे. राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेळेचा हप्ता 15 ऑगस्टच्या आधी किंवा 15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आर्थिक आधार जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. 3 हप्त्यात म्हणजे दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात आणि ही रक्कम थेट DBT पद्धतीने पाठवली जाते. कोणत्याही मध्यस्थाशिवाय, कोणतेही अर्ज न भरता ज्याच्या नावावर सातबारा आहे त्याच्या कृषी विभागाकडे नोंदणीकृत डेटामध्ये समावेश आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळते. शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमा झाला. आता महाराष्ट्र शासन देखील त्यांच्या राज्यस्तरीय योजनेचा हप्ता 15 ऑगस्ट पूर्वी देणार आहेत. या निर्णयामागे एक खास राजकीय आणि सामाजिक संदेश आहे. स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्यांना सन्मान देणे, त्यामुळे यंदा हप्ता उशीर न होता यावेळी विशेष तयारी करून राज्य सरकारने हे पैसे 15 ऑगस्टपर्यंत खात्यावर जमा करण्याचे संकेत दिले आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे देखील सांगावं लागतं की काही शेतकऱ्यांची माहिती अद्याप पेंडिंग स्थितीत आहे. काही जणांचे आधार बँक खात्याशी लिंक नाही, तर काही जणांचे बँक खाते बंद आहे किंवा IFSC कोड चुकीचा आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली माहिती सुधारित करणे आवश्यक आहे, अन्यथा हप्ता रोखला जाऊ शकतो. कृषी विभागाच्या वेबसाईटवर किंवा जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपली माहिती अपडेट करा. तुमच्या बँक खात्याची स्थिती खात्रीशीर आहे का ते एकदा चेक करा. आपण येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या 7व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता ही जून 2024 पर्यंतच्या शेत जमिनीसह निर्धारित करण्यात आलेली आहे. ज्यांनी जून अखेरपर्यंत आपल्या शेत जमिनीची नोंदणी केली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे PM किसान खाते सुरू आहे त्यांनाच राज्यस्तरीय नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे. सध्याच्या महागाईच्या काळात 2,000 रुपये खूप मोठी रक्कम नसली तरी एक छोट्या आधाराप्रमाणे ही रक्कम उपयोगी ठरते. शेतीच्या कामात बियाणं, खत, औषधं यासाठी एक थोडाफार दिलासा मिळतो. राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार या 7व्या हप्त्यात सुमारे 90 लाखहून अधिक शेतकरी कुटुंबांना 2,000 रुपयाची थेट मदत दिली जाणार आहे. जिल्हानिहाय पात्र शेतकऱ्यांची यादी पूर्णपणे तयार असून त्यानंतर DBT प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, शेवटी महत्त्वाचा मुद्दा, तारीख सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र कृषी खात्यातील अंतर्गत सूत्राच्या माहितीनुसार आणि DBT प्रणालीच्या कामगिरीवरून स्पष्ट संकेत मिळतात की यावेळेचा 7वा हप्ता हा 15 ऑगस्टच्या आधी किंवा त्याच दिवशी म्हणजेच स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तुम्ही तुमचं खातं नियमितपणे तपासत राहा. 12 ऑगस्टपर्यंत पुढील 3 ते 4 दिवसात हप्त्याचे पैसे
जमा होण्याची दाट शक्यता आहे।